सो हे गाईज, तुमचं नव्याने स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनल मध्ये। तर वेकअप झाले, ब्रेकफास्ट वगैरे माझं झालेलं आहे। सो इथे विपुल मस्तपैकी बसलाय ब्रेकफास्ट करण्यासाठी। सो बोलाल बेडवर, हो सकाळच्या वेळेस आम्ही बेडवर ब्रेकफास्ट कधी कधी करतो, युजली तो कधीच करत नाही। तो पण फ्रेशअप वगैरे झाला त्याच्यानंतर त्याला ब्रेकफास्ट करायचा होता, कारण आता आम्ही चाललो आहे बाहेर, कारण ॲज युजल सासूबाईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये चाललो आहे। सो आजचा व्लॉग कंटिन्यू राहणार आहे, सो स्टे ट्यून। आणि बघा आता इथे कपडे जे आहेत रॅकवरती हे सगळे मी आधी लावून घेते, त्याच्यानंतर बघू कपडे मशीन आल्यावर लावू, कारण आम्हाला लवकर जायचं आहे। कारण आज जे डॉक्टर आहेत ते म्हणजे कसं असते, मंडे टू थर्सडेच असतात शुगरचे डॉक्टर, त्याच्यामुळे आम्हाला लवकर पोचायचं आहे। तर कपडे वगैरे आले की कामं वगैरे करीन, तर स्टे ट्यून आणि भेटूया काहीच वेळानंतर। तर फायनली आम्ही निघालो होतो दवाखान्यात जाण्यासाठी। हा आहे तिकडचा व्ह्यू, काय क्लायमेटचं काहीच कळत नाहीये, कधी ऊन असतं कधी पाऊस असतो। हे आहे आमच्या इकडचं रेल्वे स्टेशन, जे मी शूट करून घेतलं तुम्हाला खास दाखवण्यासाठी। तर नक्कीच व्हिजिट करा आमच्या बोईसरला कधीतरी। आणि ते बघू शकता की मस्त चाललेलो, आणि आज नशीब ट्रेन नाही आली होती त्याच्यामुळे ट्रॅफिक नाही मिळाली आम्हाला। सुरळीत आम्ही निघून गेलो, कारण आज शक्यतो डॉक्टरांना भेटायचंच होतं, कारण 1 वाजता डॉक्टर जातात, त्याच्या आधी आम्हाला पोचायचं होतं। आम्ही निघालो होतो 11 वाजता, मी मम्मी पप्पा विपुल आम्ही सगळे निघालो होतो। तर ऊन एवढं होतं आणि गरम प्रचंड होत होतं, गाडीत AC लावली तरी काही गरमी जात नव्हती। तर फटाफट मी आवरलं होतं, फ्रेशअप होऊन मेकअप केला वगैरे निघाले। त्याच्यानंतर हा माझा लुक कशी दिसते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। सिम्पल लुक आहे जो मी कायम बाहेर जाताना करते। नवरोबा गाडी चालवत होता, त्याच्याकडे बघता बघता त्याला शूट करून घेतलं मी म्हणजे। आणि इकडे बघू शकता हा आहे आमच्या इकडचा एक्झिट करतानाचा व्ह्यू, जो की खूप सुंदर मला वाटतो, त्याच्यामुळे मी शूट केला। त्याच्यानंतर ते बघू शकता असं वाटतं क्लाउड्स किती मोकळे आहेत, अजिबात पावसाचं वातावरण नाही आहे। झाडं वगैरे, आता थोडा जरी पाऊस पडला होता त्याच्यामुळे झाडं हिरवीगार वाटत होती। त्याच्यानंतर आम्ही घुसलो इथे टर्निंग रोडला, जिथे इथे बघू शकता गाव टाईप थोडासा एरिया आहे। म्हणजे इथे बघा कसं आहे क्लायमेट, पण प्रचंड गरम सुद्धा होत होतं गाईज। आणि इथे आल्यानंतर इथे एक मार्केट सुद्धा लागतं, जिथे सगळे गावठी भाज्या मिळतात, जे शेतातले काढून डायरेक्ट विकायला जातात त्या भाज्या। तर मला त्या भाज्या घ्यायच्या होत्या, कारण बरेच दिवस झाले मी वांगी शोधत होती, ती मला काटेरी वांगी वेगळ्या प्रकारची जी मी पुण्याला घेत होते, तर ती मी शोधत होती, मला भेटलीच नाही। तर हा जो झाडांच्या मधला जाताना जो व्ह्यू आहे तो मला प्रचंड आवडतो, त्याच्यामुळे हे घाट आहे छोटंसं, तर तिथे मी शूट केलं। आणि असं फायनली आम्ही पोचलो दवाखान्यात, आणि दवाखान्यात पोचल्या सगळ्यात आधी मी बघितलं की डॉक्टरांची गाडी कुठे लागली आहे की नाही। तर फायनली दिसली की गाडी आहे डॉक्टरांची। तर तिकडच्या एंट्रन्सची ही मूर्ती खूप सुंदर आहे, मला प्रचंड आवडते, म्हणून कायम मी शूट करून घेते। इथे दवाखान्यात गर्दी एवढी नव्हती, विपुल पप्पा मम्मीला गाडीमधून घेत होते व्हीलचेअरवरती, तोपर्यंत मी अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांशी बोलले। ते बोलले त्यांना आधी शुगर टेस्ट करावी लागेल, तर मम्मीची ड्रेसिंगसुद्धा करायची होती। हे आहे सगळे मेडिसिन्स, आणि हे सगळे मेडिसिन्स घेतले। त्याच्यानंतर आम्ही आलो, इथे शूट केलं मी पुन्हा एकदा। इथे बघा पूर्ण डॉक्टरसाठी वेट करत होते पेशंट्स, डॉक्टर येणारच होते। खूप छान हॉस्पिटल आहे। इथे क्यूटचा पप्पी होता, मला आवडला म्हणून त्याला सुद्धा व्लॉगमध्ये घेतलं। त्याला बघताना जिम्मीची प्रचंड आठवण येत होती, पण ॲटलास बोलले। सो हे गाईज, फायनली आम्ही आलो हॉस्पिटलमधनं, फ्रेशअप झाले, त्याच्यानंतर मस्त गरमागरम चहा घेतला, कारण पाऊस तर अजूनपर्यंत काही आले नाही, पण वातावरण तसं आहे। गरम तर प्रचंड होत आहे, कारण मध्ये 4-5 दिवस लगातार पाऊस होता, आणि आता अजिबातच पाऊस नाही आहे, कारण AC शिवाय राहणं शक्यच नाही आहे। तर आता काही दिवसांनी माहेरीसुद्धा जायचं आहे मला, तर तिथे सुद्धा कसं क्लायमेट असेल काय ते मला माहीत नाही आहे। आणि विपुल गेला आहे आता शेविंग करण्यासाठी, आणि मला आता स्वयंपाक बनवायचा आहे। स्वयंपाकला मला फक्त राईस बनवायचा आहे, बाकी आमटी आहे, भात करायचा आहे मला, आणि उत्तप्पा एक बनवणार आहे सासूबाईंसाठी, म्हणजे आईसाठी। तर चला आता स्टे ट्यून, किचनमध्ये गेल्यावर भेटते तुम्हाला। टिल दॅट लाईक शेअर अँड सबस्क्राईब, आणि शेवटपर्यंत व्लॉग बघा गाईज, स्किप करू नका, आणि असंच भरभरून प्रेम द्या। कोणीतरी मस्तपैकी चकाचक करून आलेला आहे, आणि आता मस्त हिरो बनलेले आहे। सो कमेंटमध्ये नक्की सांगा हिरो दिसतात आहे का माझे नवरोबा।
सो फायनली मी आली किचन मध्ये गाईस. आता बनवते आहे जेवण. जेवणाच्या आधी म्हणजे जेवण बनवता बनवता मी एक तेल रेमेडी बनवणार आहे, जेणेकरून आता पावसाळा सुरू झाला आहे, ज्यांना नसांचा त्रास होतो किंवा पाय दुखणी वगैरे, पाय दुखते, कंबर दुखते, तर हे तिळाचं ते राई तेल आहे. ते राई तेल आता मी कढईमध्ये टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे चॉप करून लसूण टाकायचं आहे आपल्याला, थोडीशी मेथी टाकायची आहे आणि हे तेल आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे कमी ह्याच्यावरती. तर हे तेल नंतर गाळून आपल्याला आपल्या हातापायाला रात्री झोपताना लावून, आणि पायात सॉक्स नक्की घाला ज्यांना संधिवात असं काही त्रास असेल तर. खूप छान आणि इफेक्टिव्ह ऑइल आहे. मी तेच प्रेफर करते कारण मला सुद्धा थोडासा वाताचा त्रास आहे. सो चला आता मी झटपट बनवून घेते ते, आणि एकीकडे भात सुद्धा गरम करायला ठेवते, चिकन गरम करते आणि स्टे ट्यून. सो आता मी ते ऑइल बनवते. त्याच्यासाठी आधी 3-4 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि हे तेल जे मी बनवते आहे खूप युजफुल आहे गाईस. ज्याला वाताचा त्रास, संधिवात किंवा नसांचं दुखणं, पायाचं दुखणं असेल तर मी ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी ओरिजिनल जे आहे ते तेल घालून घेणार आहे राईचं. त्याच्यानंतर हे व्यवस्थित गरम करायचं आहे. त्याच्यानंतर जे लसूण ठेचून ठेवलेले आहेत, ठेचायचे आहेत व्यवस्थित. ठेचून झाल्यानंतर ते आपल्याला या गरम तेलामध्ये टाकायचे आहेत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला आपल्याला शिजवायचं आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकू शकता किंवा थोडीशी मेथी घ्या, लसूण मेथी, किंवा मेथी नसेल तर ओवा सुद्धा थोडासा टाकला तरी चालेल. तर मला गाईज आहे ना, म्हणजे मला जे आपलं ठेचणं असतं ना ते माझ्याकडे स्टीलचं आहे, तर मला ते मातीचं घ्यायचं आहे कारण माझ्या एका मैत्रिणीकडे सेम आहे आणि मला प्रचंड आवडलं होतं ते. तर इथे बघू शकता एकीकडे मी भात ठेवलेला आहे, एकीकडे दुपारचा भात मोठ्या कुकरमध्ये आणि ताजा भात सुद्धा ठेवलेला, कारण दुपारचं जेवण मी सासऱ्यांना देत नाही त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता तेल सुद्धा गाळून व्यवस्थित मी असं भांड्यात काढून ठेवलेलं. चिकन सुद्धा मला गरम करायचं होतं. सासूबाईंसाठी मस्त नाचणीच्या पिठाचा उत्तप्पा तयार केला. तर आजचा व्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब